नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या लालबाग राजाच्या चरणी अनेक नेते नतमस्तक होतात। आज सकाळी शरद पवार हे जावई आणि नातीसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचवल्या। शरद पवारांच्या दर्शनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या, तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज लालबागच्या राजाचं सपत्नीक दर्शन घेतलं। तिकडे गणपतीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते, तर राज ठाकरे हे उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं या सगळ्या नेत्यांची लालबागच्या राजाकडे नेमकी कोणती प्रार्थना केली जाते, कोणतं साकडं घातलं जात आहे हे पाहावं लागेल। दरम्यान नेत्यांना आणि लालबागच्या राजालाच हे सगळे नेते काय म्हणतात हे ठाऊक, मात्र नेत्यांच्या मनातली इच्छा लालबागच्या राजापेक्षा मतदाररूपी प्रजा पूर्ण करणार आहे हे मात्र खरं। शरद पवार, अमित शहा, उद्धव ठाकरे आणि आता उद्या राज ठाकरे हे जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। दरम्यान शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हा ढोंगीपणा असल्याची टीका भाजपकडून होते। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे। ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला, त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली। मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।